बीड संतोष देशमुख खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड याला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। केस कोर्टात वाल्मिक कराडला दुपारी हजर करण्यात आलं। तिथं दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आला। या गंभीर घटनेचा तपास करणं बाकी आहे, त्यामुळे कराडची पोलीस कोठडी 10 दिवसांनी वाढवून देण्याची विनंती सरकारी वकील JB शिंदे यांनी कोर्टाला केली। तसंच कराडची देशात आणि देशाबाहेर मालमत्ता आहे का याचा तपास करायचा आहे। अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातही तपास करायचा आहे। सोबतच त्याचा हत्येत सहभाग आहे का नाही याचाही तपास करणं शिल्लक आहे। त्यासाठी त्याच्या वाढीव कोठडीची पोलिसांनी विनंती सरकारी वकिलांनी पोलिसांच्या मार्फत केली। तर CID कोठडी न देता न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती कराडच्या वकिलांनी कोर्टाला केली। सगळा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, त्यामुळे संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडी का असा सवाल यावेळी त्यांच्या वकिलांनी केला। पण कुठेही तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग आलेला नाहीये हे आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट केलेला आहे की गुन्ह्यामध्ये त्यांचा जो 103 BNS खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग, ऑन द कॉन्ट्ररी त्यांनी असं मागितलं होतं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा आहे। त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत 10 दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता। त्याच्यामुळे त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिक कराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही।